या. हो नमस्कार मॅडम. आज अचानक ऑफिस मध्ये? हो रघु भाऊजी, मॅमचं काम आहे. पण साहेब तर ऑफिस मध्ये नाहीये. मॅमचं आपल्याकडे काम आहे. हो का? मग बसा तुम्ही, लगेच तुम्हाला चहा आणतो. गरम कॉफी आणू? नाही रघु भाऊजी, मला काही नकोय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. अरे बहिणी, आज सकाळीच इथे काय बेत काय? नाही भेट असं काही नाही. तुम्ही रिकाम्या हाताने येऊच शकत नाही बहिणी. नक्की काहीतरी घेऊन आला असणार. आणलंय ना. काय? ते सरप्राईज आहे. पण बघा ना, मॅम आल्यावर सगळे कसे एक्साइटेड झाले. अरे हो, छान मस्त वाटलं. सकाळची सुरुवात एकदम झकास झाली. अरे रघु जी. गरमागरम चहा आणि भजी मागव. आजचा नाश्ता वहिनी सोबत करूया. हो सर, लगेच आणतो. बाकी बहिणी, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे ना. तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम मस्त. फक्त कामाचा व्याप थोडा वाढलाय. बरं आहे की मग. काम असलं ना का सगळं चांगलं राहते. हो. आज मॅम पण त्यांच्या कामासाठीच आल्यात. अच्छा. हो पण जेनी, आपण काय इथे उभे उभेच बोलायचं सगळं? वहिनी या ना इथे बसा. या. मग बोलूया. या. हो. सगळ्यात आधी राधिका मॅमला कॉंग्रॅच्युलेट करा. कशाबद्दल? त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये वुमेन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालाय. कोण होतं ऑपोजिट? सर, आय न्यू तुम्ही हा क्वेश्चन विचारणार. मॅमनी जिला हरवलंय ना, तिचं नाव शनाया आहे. कमाल. मग आता आपण पार्टी करूया. 3 cheers फॉर वहिनी. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. अरे वहिनी, तुम्ही जिंकणारच होतात, यात काही वादच नाही. अरे ती शनाया, तसंही ती ना वुमन ऑफ द डे हे जिंकण्याच्या योग्यतेची नाही. जाऊ दे ना भाऊजी, उगीच कशाला तो विषय. तेच आनंद सर, जाऊ देत ना हा विषय. वहिनी, तुम्ही सांगा काय आणलंय स्पेशल? त्याचं असं आहे का, म्हणजे जेनी आणि आनंद भाऊजींना माहिती आहे, पण आता काहीतरी कामाला सुरुवात करावी म्हणून मी पापड, लोणची, मसाले विकणार आहे. आनंद भाऊजी, आणि डिंकाचे लाडू पण आहेत. म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर बघा. म्हणजे त्याच हेतून मी इथे आली. अरे हवं असेल म्हणजे हवंच आहे. अहो, या सगळ्या गोष्टी घरी लागतातच. सर्वात आधी 4 पॅकेट लाडूचे माझे साईडला ठेवा. आणि तुमचं स्पेशल मला हे लोणचं पाहिजे नाही. हे 35ला. हे लोणचं पाहिजे. हा. आणि हे पण 35ला. आणि हा तुमचा तो नागपूरचा स्पेशल मसाला, तो हवाच आहे. द्या मला, द्या द्या. काय चाललंय? हे असलं पापड लोणची विकून, छोटी कामं करून कुणी कधीही मोठं होत नसतं, कळलं? कुठलंही काम छोटं नसतं. आपण छोट्या छोट्या कामात ना स्वतःला सिद्ध करत असतो. नाही म्हणजे मला काही फारसं माहिती नाही. मी तर साधी गृहिणी आहे. तुम्हाला तर माहिती असेल ना, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे खूप मोठे ऑफिसर आहात. मग मला सांगा, तुमची कंपनी काय एका रात्रीत मोठी झाली नाही ना? आपण शून्यातनं जग निर्माण करतो. म्हणजे असं म्हणतात, मी तर माझा छोटा व्यवसाय करून राहील. नाही, खूप लोक प्रयत्न करतायत त्यात मोडता घालायचा, पण मी थांबणार नाही. मी हे करत राहील. मला हे करत राहावंच लागेल. कारण एक ना एक दिवस मला तुमच्या नजरेला नजर देऊन उभं राहायचं. म्हणून मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. बिझनेस? आणि तू
एक लक्षात घे, हे असं पुडाच्या वड्या, लोणची, पापड हे करून बिझनेस नाही करताय. आरशात पाहिलंच कधी स्वतःला? हा? आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे बोलतो, कसे आहोत पाहिलंच कधी? हे बिझनेस तुझ्याच्यानं नाही होणार कधी. आणि हा, एक फुकटचा सल्ला देतो हा. आयुष्यामध्ये काही मोठं करायचं असेल ना तर कॅलिबर लागतं, हुशारी लागते, स्मार्टनेस लागतो. पण अनफॉर्च्युनेटली तुझ्यामध्ये तर यातलं काहीच नाहीये. तू एक काम कर, हे पापड, लोणची हेच विक रस्त्यावर. हा, मग आता त्यातनं काय 5-50 रुपये तुला मिळतील. त्यातनं महिन्यातून एकदा मुलासाठी भेळ घे, 2-3 महिन्यातून एकदा नवीन कपडे घेऊ शकशील मे बी. ओके, कॅरी ऑन. विक पापड, लोणची, मसाले आणि डिंकाचे लाडू. चल छान आहे. वहिनी, सॉरी. तो भाऊजी, मला कुणाची सहानुभूती नकोय. मला खरं तर कुणाकडनं काहीच नकोय. यांनी माझा पुन्हा सगळ्यांसमोर अपमान केला. ठीक आहे, पण मला खात्री आहे मला याच्यापेक्षा दुपटीनं, कैकोपटीनं महान प्रतिष्ठा मिळेल ह्याच ऑफिसमध्ये. आणि हेच तो मान देतील हे नक्की. कसलं ऐकवलंस यार तू त्या इडियटला. आणि बरंच झालं आज तू बोललास ते. सगळेच लाईनीत आलेत आज. नाही, मी आता खूप ऐकत होतो इतके दिवस. आज म्हणलं चांगलं फैलावर घ्यावं यांना. आता मी कोणाचं म्हणजे कोणाचंही ऐकणार नाही. There you are. Dude, you are not answerable to anyone. Actually, that whole staff is answerable to you. आणि काय यार, ते जेनी आणि आनंद किती फालतू लोक आहेत, किती नॉनसेन्स आहेत ते. जेनीला एवढी साधी गोष्ट कळत नाही का, हे ऑफिस आहे की मार्केट आहे, तर राधिकाला कशाला आणायचं उगाच. यू नो व्हॉट, आय एम टेलिंग यू, प्लीज तिला काढून टाक नोकरीवरनं. आता तरी काढून टाक यार. खूप ऍटिट्यूड आहे माहितीये तिला. प्लस तिला ते राधिकाचा पुळका आहे. जा ना म्हणा, मग तिलाच हेल्प कर जाऊन. काय ती लोणची कर किंवा पापड काय ते तळत बिळत बैस. ते जेनीचं सोड ग तू. जेनी काय साधी रिसेप्शनिस्ट आहे, तिला या गोष्टी कळत पण नाही. प्रॉब्लेम राधिकाचा आहे. तिनं असं काहीतरी पिक्चर क्रिएट करते ना यांच्यासमोर की जेनी सारखे लोक काय गॉसिप करायला सुरू करतात. मुळात ना आपल्या आयुष्यामध्ये व्हिजन क्लिअर पाहिजे. ते असल्या छोट्या मेंटॅलिटीच्या लोकांकडे नसतं, म्हणून असे मागे पडतात. अच्छा, नाही मग त्या बाबतीत मी ना खूप लकी आहे, कारण तू सोबत असल्यामुळे माझं विजन खूप क्लिअर आहे ना. आय लव्ह यू सो मच. आता तू बघच, राधिका ना या ऑफिसमध्ये परत पाऊल ठेवायची हिंमत नाही करणार. सारखी माझी निंदा नालस्ती करत असते ना, सारख्या कुरघोड्या करायच्या असतात तिला, तुला डाऊन दाखवायचं असतं. आता बघ, आता मी कोणाचं म्हणजे कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. कम इन. एक मिनिट, काय आलंय पेपर मध्ये? अरे हरवली मी हरवलीये. कोणत्या मूर्खाने छापली जाहिरात? नाव तर माझंच आहे त्याच्यावर. अरे का केलंस तू असं? अरे दादा, हीच ती मुलगी. असाच फोटो आलाय पेपरात. ये वही लड़की है ना? अरे हाँ, यही तो लड़की. अरे ओ मॅडम, अरे आमचे 1 लाख रुपये. ओ मॅडम,